नमस्कार, मी आज तुम्हाला खिम्याचे उंडे मसाला करून दाखवत आहे। त्यासाठी आधी पहिल्यांदा मसाल्याची तयारी करायची। खोबरं, एक वाटीभर खोबरं घेतलं, थोडेसे मिरच्या, कोथिंबीर, लसूण तिखटाप्रमाणे, आलं आणि थोडे 2-3 लवंग आणि 2-3 दालचिनी घेतल्या। त्याचं बारीक वाटण करून घ्यायचं। वाटण एकदम बारीक पाहिजे, पण पाणी जास्त घालायचं नाही, कारण त्याला नंतर आपल्याला मिक्स करायचं आहे। नंतर हा मटण खिमा आहे। हा खिमा चांगला चाळणीत घेऊन चांगला घसघसून 2 ते 3 पाण्याने चांगला धुवायचा, म्हणजे त्याच्यातला वसट वास निघून जातो। आणि जेवढा खिमा धुवाल त्याच्यानंतर एक पातळी पातेलं ठेवायचं खोलगट, त्याच्यामध्ये तेल टाकायचं। तेल टाकल्यानंतर त्याच्यात एक छोटासा कांदा चिरला मी आणि तो कांदा टाकलाय। तो कांदा चांगला लाल होईपर्यंत त्याच्यामध्ये तो बघा कांदा चांगला लाल होतोय, तोपर्यंत जो वाटलेला मसाला असतो त्या मसाल्याचे तो वाटलेला मसाला आहे त्याचे 2 भाग करायचे। जरा आमटीला थोडासा जास्त ठेवायचा आणि थोडा खिम्यामध्ये टाकायचा आहे। आता तो मसाला टाकलाय कांद्यावर। आता तो कांद्यावर चांगला कांदा आणि तेलामध्ये तो मसाला चांगला एकजीव होऊन द्यायचा। त्याच्यात आता तो बघा असा तेलावरती तो चांगला तेल सुटेपर्यंत तो मसाला भाजायचा, कारण तो मसाला कच्चा असल्या कारणाने मग त्याला जर भाजला नाही तर कच्चा वास येतो, म्हणून तो चांगला भाजायचा तेलावर। त्यात अर्धा चमचा हळद घातली, थोडं मीठ घातलं आणि आता हळद आणि मीठ घालून तो चांगला भाजायचा। याला आमच्याकडे कर्नाटकामध्ये कर्नाटकी भावसारमध्ये ही स्पेशल डिश आहे, याला आम्ही खिम्याचा उंड्यांचा मसाला म्हणतो। खिम्याचे उंडे करून त्याच्यात सोडायचे आणि तुम्हाला जितकं पाणी पाहिजे तितकं पाणी मी त्याच्यात टाकलेलं आहे। आणि मग त्याचा चांगला मसाल्याला उकळी येऊ द्यायची। चांगलं तेल येतो, तेल सुटेपर्यंत मसाला भाजल्यामुळे त्या रश्श्याला चांगला तेल आलंय। आता तो खिमा जो मी धुवून ठेवला होता तो मला थोडा मिक्सरमध्ये जास्त वाटला, म्हणून मी तो थोडा अर्धा काढला आणि तो जो बाकीचा ठेवला होता मसाला तो त्या खिम्यामध्ये टाकला। आता त्या खिम्यामध्ये थोडंसं हळद आणि मीठ टाकायचं। थोडं मीठ मी मसाल्यामध्ये पण टाकलं आणि थोडं आता त्या खिम्याला पण लागायला पाहिजे, कारण उंड्यांना चांगलं मीठ लागायला पाहिजे। आता तो मसाला आणि तो खिमा एकत्र मिक्सरमधनं फिरवून घ्यायचा। आता तो बघा मी फिरवून आता ते दोन्ही एकत्र केले। आता त्याला थोडं हाताला पाणी लावून त्याचे छोटे छोटे लिंबा एवढे गोळे करून त्या रश्श्यात टाकले। ही जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर त्याच्यात तुम्ही लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि ही रेसिपी नक्की घरी करून बघा, खूप छान लागते। हे जर तुम्ही केलं तर तुम्ही मटणाचा रस्सा विसरून जाल, इतकी छान लागते। आणि आता त्याच्यामध्ये ते खिम्याचे उंडे टाकत जायचे। पाव किलोच्या खिम्यामध्ये जवळपास 20 ते 25 उंडे होतात आणि ते आरामात असे ज्यांना दाताचा त्रास आहे ते पण ते खाऊ शकतात, कारण त्याचा हड्डी नसते। आणि मग त्याला चांगले 20-25 मिनिटं चांगली उकळ येऊन द्यायची आणि तुम्हाला वाटलं आता 25 मिनिटं झाली, तो खिमा आपोआप 25 मिनिटात शिजतो। त्याला वरून कोथिंबीर पेरायची आणि झालं आमटी मस्त। आणि मग ती सर्व करताना एका वाटीमध्ये छान प्रत्येकाला 5-5, 6-6 गोळी अशी सर्व करा। तुम्ही करून करा आणि मला नक्की कमेंट करून पाठवा। ओके, बाय।